श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं गुरुस्पर्श आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर 2 दिवसामध्ये दिवाळी येत आहे आणि सर्वांचा आनंदाचा आणि उत्साहाचा हा सण आहे. तर त्यामध्ये आपण पहिल्या दिवशी जो सेलिब्रेशन करतो, धनत्रयोदशीचा दिवस, ज्या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा करतो आणि अशी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, चांगले आरोग्य प्राप्त होत असते. तर या दिवशी धनत्रयोदशीला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या दिवशी आपण सोने, चांदी, नाणे हे सर्व खरेदी करत असतो आणि त्यांची पूजा करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत, की जर तुम्हाला सोने, चांदी यासारख्या महागड्या वस्तू खरेदी करणं शक्य नसेल, कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सोने, चांदी किती महाग झालं आहे, हे शक्यच नाही आहे. सर्वसामान्य लोकांना तर शक्यच नाही आहे हे खरेदी करणं. तर जर तुम्ही हे खरेदी करू शकत नसाल, तर त्यावरती सुद्धा एक मार्ग आहे, की आपल्याला तितकंच पुण्य मिळेल. सोने चांदी खरेदी केले इतकंच पुण्य मिळेल. तर अशा कोणत्या वस्तू आहेत, खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या वस्तू ह्या दिवशी आपण खरेदी करत असतो. तर कसं असतं, की धन्वंतरीच्या म्हणजे हे धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण ह्या वस्तू खरेदी केल्या, तर त्याचं आपल्याला पुण्य 13 पटीने आपल्या त्याच्यामध्ये वाढ होत असते, कारण हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर ह्या दिवशी आपण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि अगदी सर्वसामान्य लोकांना परवडेल, अगदी जास्त खर्चातल्या पण वस्तू नाही आहेत, त्या वस्तू तुम्ही ॲटलिस्ट कमीत कमी 1-2 तरी वस्तू ह्या दिवशी खरेदी नक्की करा. तर तेच आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू ते म्हणजे झाडू. झाडू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. तुमच्या घरी कितीही नवीन झाडू आणलेले असो किंवा कितीही चांगले असो, तरी पण आपल्याला या दिवशी नवीन झाडू खरेदी करायचाच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं नवीन झाडूची आपल्याला या दिवशी खरेदी करून लक्ष्मीपूजन असेल त्या दिवशी आपल्याला त्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतरच आपण यूज करायचं आहे. यामुळे काय होतं, की घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धीचा वास राहतो. त्याचबरोबर याच दिवशी आपल्याला आणखी एक झाडू खरेदी करायचं आहे आणि त्याचं गुप्तदान करायचं आहे. गुप्तदान म्हणजे कुणालाही न सांगता गुपचूप आपल्याला ह्याचं दान करायचं आहे. मग ते तुम्ही मंदिरात करा किंवा एखाद्या अशा ठिकाणी जिथं गरज आहे तिथं तुम्ही हे झाडूचं दान करू शकता. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे धने. जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते धने. ते धने असतात ना, त्याची आपल्याला ह्या दिवशी खरेदी करायची आहे आणि धनेची खरेदी केल्यानंतर त्याची पूजा करायची आहे. आणि पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये जे कुंडी असतात त्या कुंडीमध्ये थोडेसे धने लावून द्यायचे आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहते. त्याचबरोबर अनावश्यक खर्च होत असेल तर त्याच्यावरती सुद्धा आळा बसतो. त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची वस्तू आहे. त्यामुळे आणि जास्त पैसे पण लागत नाहीत. किती जरी तुमच्या घरामध्ये धने असेल तरी थोडे तरी या दिवशी घेऊन या आणि त्याची पूजा करा. नंतरची वस्तू आहे ती म्हणजे मीठ, नमक. मीठ आपल्याला 10 रुपयाची छोटं का होईना पॅकेट आपल्याला या दिवशी आणायचं आहे. आणि त्या दिवसापासून आपल्याला पूर्ण आपले दिवाळीचे 5 दिवस पूर्ण दिवस आपल्याला याच मिठानं लादी पुसायची आहे. स्वच्छ आपलं घर पूर्ण पुसून घ्यायचं आहे. यामुळे सुद्धा नकारात्मकता निघून जाते. त्यानंतरची गोष्ट आहे की आपल्याला दिवे म्हणजे मातीचे दिवे खरेदी करायचे आहे. ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजनला म्हणजे आपण दिवाळीमध्ये जे दिवे लावतो, पणत्या लावतो, ते आपल्याला या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे आपण सोने चांदीचे शिक्के खरेदी करतो. छोटे छोटे नाणी असतात ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तसेच आपल्याला पितळेची भांडी, मग तुम्ही पितळेचं कोणतीही वस्तू, दिवा असो, एखादा ग्लास असो किंवा पाण्याचं भांडं असो, काही तुम्ही पितळेची वस्तू खरेदी केली तरी चालेल. तसेच लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती आपल्याला खूप खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. जर तुम्हाला खरंच म्हणजे मातीच्या मूर्ती मिळतात छोटी लक्ष्मीची, गणपतीची, तर हे सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता. पुढच्या वर्षी तुम्ही विसर्जन करून नवीन आणू शकता. त्याला काही जास्त पैसे लागत नाही, जास्त खर्चाची बाब नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा खरेदी करू शकता. नंतरची गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्रसुद्धा ज्यांच्या घरी नसेल त्याने श्रीयंत्रसुद्धा आणून त्याची पूजा करू शकता. त्यानंतर गोमती चक्र खरेदी करू शकता. कवड्या खरेदी करू शकता, पिवळ्या कवड्या. जसं तुम्हाला जमेल तसं तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही खरेदी करू शकता. यातली कुठलीही 1-2 वस्तू खरेदी करा, कारण नक्की खरेदी करा. कारण ह्या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टीचं 13 पटीनं ह्याच्यामध्ये वाढ होत असते. त्यामुळे हा दिवस खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर यातली कुठलीही एखादी वस्तू 1 करा, 2 करा. तुम्हाला शक्य असेल तर सगळ्या वस्तू खरेदी करा, काही हरकत नाही. जसं जमेल तसं तुम्ही खरेदी करू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी होऊन लक्ष्मीचा वास राहतो. घरामध्ये सदैव पैसा एक वर्ष हा एका वर्षामधला खूप महत्त्वाचा दिवस आहे, खूप महत्त्वाचा सण आहे आणि आपल्या घरामध्ये बरकत राहते. त्यामुळं कोणती एक वस्तू तुम्ही खरेदी करू शकता.
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.